नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 2.5 अ प्ले पार्ट 1 या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 बघणार आहोत। तर या पार्ट 1 चा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत। परंतु हा वर्कशॉप पाहण्यापूर्वी यामध्ये वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत, चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात होत आहे आणि शेवटी लँग्वेज स्टडीचा जो काही सोडवण्याचा भाग आहे तो आपण घेतलेला आहे। तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर याबरोबरच प्रथम सत्राचा इयत्ता 9वीचा इंग्लिशचा सिलेबस पूर्ण होत आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर यामध्ये वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीजमध्ये चिटचॅट क्वेश्चन्स आपण सुरुवातीला पाहूया। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, डू यू लाईक टू वॉच प्लेज, म्हणजे तुम्हाला नाटक पाहायला आवडतं का? Yes, I like to watch plays. Second question, which is the last play you saw? म्हणजे तुम्ही पाहिलेलं शेवटचं नाटक कोणतं? अस्तित्व is the last play I saw. Third question, do you watch TV serials? Which ones? म्हणजे तुम्ही टीव्हीवरती मालिका पाहता का आणि कोणत्या? Yes, I watch TV serial. I like Ashok Mama this serial. Fourth question, do you like slow movies? फोर्थ क्वेश्चन, डू यू लाईक स्लो मूव्हिंग सिरियल्स, म्हणजे तुम्हाला हळूहळू चालणाऱ्या मालिका आवडतात का? नो, आय डोंट लाईक स्लो मूव्हिंग सिरियल्स. फिफ्थ क्वेश्चन, डू यू लाईक स्टोरीज फ्रॉम द पास्ट? व्हॉट टाईप ऑफ स्टोरीज डू यू लाईक, म्हणजे तुम्हाला भूतकाळातील कथा आवडतात का? तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कथा आवडतात? येस, आय लाईक स्टोरीज फ्रॉम द पास्ट. आय लाईक ॲडव्हेंचर स्टोरीज. आता या ठिकाणी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज पाहूया. 2 ट्रूथ्स 1 लाय, म्हणजे 2 खरे आणि 1 खोटे. तर हे काय आहे, तर हे तुम्ही एकदा वाचून घ्या. वाचत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. यामध्ये काय करायचं आहे ते डायरेक्टली मी सांगत आहे. यामध्ये आपल्याला 10 ते 15 जणांचा एक गट तयार करायचा आहे. या खेळामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःविषयी 2 खरे आणि 1 खोटे असे 3 विधान किंवा वाक्य लिहायचे आहेत. तुम्ही ती मोठ्याने वाचून दाखवायची आहेत आणि इतरांनी त्यातली कोणती खरी व कोणती खोटी विधाने आहेत हे ओळखायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल देखील दिलेलं आहे. हॅलो एव्हरीवन, आय एम सोनाली. आय हॅव अ ब्रदर अँड अ सिस्टर. आय लिव्ह इन अमळनेर अँड वी हॅव अ पेट डॉग ॲट होम. तर अशा प्रकारच्या आपल्याला बनवायच्या आहेत. यामध्ये फर्स्ट आहे, हॅलो एव्हरीवन, आय एम स्मिता. आय हॅव 2 ब्रदर्स अँड 1 सिस्टर. आय लिव्ह इन पुणे. या ठिकाणी स्पेलिंग चुकलेली आहे, करेक्शन करून घ्या. आय एम वन ऑफ द मोस्ट स्टडीएस्ट स्टुडंट ऑफ आवर क्लास. आय विजिटेड अमेरिका लास्ट मंथ विथ माय फ्रेंड्स. मग यामधले खरे कोणते वाक्य आहेत आणि खोटं कोणतं आहे ते ओळखायचं आहे. सेकंड, हॅलो एव्हरीवन, आय एम नीता. आय एम भरतनाट्यम डान्सर. आय हॅव ओन माय डान्स कॉम्पिटिशन बट आय वॉन्ट टू बी अ क्लासिकल सिंगर. आता ती डान्सर आहे, मग तिला बनायची इच्छा आहे सिंगर, असं होईल का? मग हे जे शेवटचं वाक्य आहे ते खोटं असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ते ओळखायचं आहे. आता सेकंड ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे, लॉस्ट अँड फाउंड. आता यामध्ये काय करायचं आहे ते पाहूया. आता सर्वांनी 5-5चे ग्रुप्स बनवायचे आहेत आणि एका गोलमध्ये बसायचे आहे. प्रत्येक गटाने रोजच्या वापरातील जसं पाकिट, पिशवी, डब्बा, बॉटल, टिफिन, कंपास ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यातली एखादी वस्तू निवडायची आहे आणि त्याबद्दल 4 वाक्य लिहायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला करून दिलेलं आहे, त्यामध्ये फक्त आपण ती वस्तू लिहायची आहे. जसं आय हॅव फाउंड अ वॉटर बॉटल. इट्स कलर ब्लू. Its shape cylinder in shape. It has a steel cap. I found in our assembly hall. तर अशा प्रकारे तुम्हाला थोडंसं इमॅजिन करून ते लिहायचं आहे. आता या ठिकाणी सेकंड पाहूया. I have lost a tiffin box. Its color red. Its shape rectangle in shape. It has a glass cap. I lost in school canteen. आता आधीचं जे पाहिलेलं आहे तर ते
सापडलेली वस्तू आहे आणि आत्ताची जी आहे तर तुमची एखादी वस्तू हरवलेली आहे तर त्याचं वर्णन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आलं लक्षात? तर आत्तापर्यंत आपण चिटचॅट क्वेश्चन्स, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत. तर आता मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द टाउन? त्या शहराचं नाव काय आहे? आन्सर इज द नेम ऑफ द टाउन इज टाउन इन अंधेर नगरी. सेकंड, व्हॉट इज द नेम ऑफ द किंग? त्या राजाचं नाव काय आहे? द नेम ऑफ द किंग इज किंग चौपट. थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ द लँड? म्हणजे त्या भूमीचं, त्या लँडचं वैशिष्ट्य काय आहे? आन्सर इज द स्पेशालिटी ऑफ द लँड ऑफ अंधेर नगरी इज एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राइस, नो कॉम्प्लिकेशन्स. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इंडियन प्रोवर्ब इज रिफ्लेक्टेड इन द प्ले? म्हणजे या नाटकात कोणती भारतीय म्हण प्रतिबिंबित झाली आहे? आन्सर इज द इंडियन प्रोवर्ब रिफ्लेक्टेड इन द प्ले इज टकाशेर भाजी टकाशेर खाजा. फिफ्थ क्वेश्चन, डू यू थिंक दिस इज गुड लँड टू सेटल इन? वाय? तुम्हाला वाटते का की ही भूमी स्थायिक होण्यासाठी चांगली आहे? का? नो. अंधेर नगरी is certainly not a good land to settle in because the rules there do not allow justice. People there lack of the basic sense of living in a society. The king and the people there follow funny rules and twisted logic. Sixth question, what are the titles of King Chaupat? किंग चौपटला कोणकोणते टायटल्स दिलेले होते? द टायटल ऑफ किंग चौपट आर द मोस्ट नोबेल, मोस्ट रिव्हर, मोस्ट ग्रेसियस, मोस्ट लर्न, द रॉयल मोनार्च. सेवन्थ क्वेश्चन, कॅन वी कॉल थीव्स ट्रूली हार्ड वर्किंग अँड ऑनेस्ट? म्हणजे चोर हे खरोखर मेहनती आणि प्रामाणिक असतात असे आपण म्हणू शकतो का? Answer is no. We cannot call thieves truly hardworking and honest because they steal from others. They do not make any effort to earn money in an ethical manners. Eighth question, if you had been the merchant, what would you have said? म्हणजे तुम्ही व्यापारी असता तर राजाला काय सांगितले असते? या ठिकाणी उद्देशून म्हटलेला आहे. आन्सर इज, इफ आय हॅड बीन द मर्चंट आय वुड हॅव आस्क्ड द किंग टू पनिश द थीव्स ॲज दे वर ट्राईंग टू ब्रेक इन माय हाऊस वेन माय होल फॅमिली वॉज नॉट देअर ॲट होम अँड इट इज अ क्राईम, सो दे शुड बी पनिश्ड. Ninth question, what is the mortar maker's excuse? It is believable. म्हणजे त्या चुनेवाल्याने काय सबब सांगितली ती विश्वास ठेवण्याजोगी होती का? According to the mortar maker, he poured water with an extraordinary large mouth pot into the mortar mixture. The excess water was poured down because of a useless pot made by the potter. It was not a believable excuse as pouring water can be controlled by us. 10th question, do you think the potter is telling the truth? Why? म्हणजे कुंभार खरे बोलत होता असे तुम्हाला वाटते का? का ते सांगायचं आहे? Answer is, the potter said when he was shaping the mouth of the pot, he heard sweet, delicate thinking of uncle of monkey lender's daughter. I think he must be telling the truth as it might have disturbed his work and the mouth of pot become too wide. 11th question, why is the daughter so confident that the king will not hang her? Does her prediction come true? म्हणजे राजा आपल्याला फाशी देणार नाही याबद्दल त्या मुलीला एवढा विश्वास का वाटत होता? तिचा हा विश्वास खरा ठरला का? आन्सर इज, द डॉटर वॉज व्हेरी मच कॉन्फिडंट दॅट द किंग विल नॉट हँग हर बिकॉज शी न्यू दॅट शी वॉज नॉट गिल्टी अँड शी ऑल्सो न्यू द किंग व्हेरी वेल. येस, हर प्रेडिक्शन केम ट्रू.
12th question, is the daughter's complaint about the goldsmith true? म्हणजे मुलीने त्या सोनाराविरुद्ध केलेली तक्रार खरी होती का? Answer is yes, it is true. The daughter was going to get married the next week and her jewelry was not ready. She had to leave the house to request the goldsmith to work faster and hand over her ornament for her marriage. She wouldn't have gone out of her house if there wouldn't be such an urgency. तर आतापर्यंत आपले चिटचॅट क्वेश्चन्स, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आणि मार्जिन क्वेश्चन्स पाहून झालेले आहेत. आता आपण वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट हॅव अपियर्ड सो फार इन द प्ले. म्हणजे या उतार्यामध्ये आतापर्यंत उल्लेख झालेल्या पात्रांची यादी करायची आहे. आन्सर इज फर्स्ट गार्ड, सेकंड गार्ड, डिसिप्लिन, किंग चौपट, फोर्थ गार्ड मेसेंजर, थीफ, थीफ्स फ्रेंड, किंग, मर्चंट, ब्रिकलेअर, मॉर्टर मेकर, पॉटर, मनी लेंडर अँड डॉटर. Second question, list all the different titles they use to address the king. म्हणजे राजाला संबोधण्यासाठी वापरत असलेल्या वेगवेगळ्या पदव्यांची यादी करायची आहे. आन्सर इज नोबेल किंग, ग्रेशियस किंग, रॉयल किंग, ग्रेट किंग, मायटी किंग, रिवर्ड किंग, काइंड लॉर्ड अँड किंग एक्सेट्रा. थर्ड क्वेश्चन, कॉपी द एक्सक्लेमेशन फ्रॉम द प्ले, ॲट लिस्ट 5. यामध्ये फर्स्ट, हाऊ बोरिंग. सेकंड, ओ मोस्ट ग्रेट किंग. थर्ड, लेट मी कोट बिगिन. फोर्थ, मर्सी ओ नोबेल किंग. 5, अ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग. फोर्थ क्वेश्चन, कॉपी द ऑर्डर इम्परेटिव्ह सेंटेन्सेस फ्रॉम द प्ले. यामध्ये फर्स्ट, ब्रिंग द मनी लेंडर डॉटर. सेकंड, spare my daughter. Third, summon the motor maker at once. Fourth, show mercy to this humble potter. 5, fetch the merchant at once. Fifth question, use your imagination and the details from the play and draw a map of Andher Nagari. आता या ठिकाणी हा अंधेर नगरीचा मॅप ड्रॉ करून दिलेला आहे. अशा प्रकारचा तुम्ही ड्रॉ केला तरीही चालेल. सिक्स्थ क्वेश्चन, राईट व्हॉट ईच ऑफ द फॉलोइंग शुड हॅव सेड आफ्टर लिसनिंग टू द कंप्लेंट अगेन हिम ऑर हर. म्हणजे पुढीलपैकी प्रत्येकाने स्वतःच्या विरोधातील तक्रार ऐकून काय म्हणायला हवे होते किंवा काय म्हणणे योग्य झाले असते ते लिहायचं आहे. आन्सर इज, आता यामध्ये फर्स्ट पाहूया डॉटर. डॉटर शुड हॅव सेड दॅट शी वॉज गोइंग टू गेट मॅरिड नेक्स्ट वीक, सो शी शुड बी एक्सक्यूज फ्रॉम बिगिन पनिश्ड. बी पॉटर, आय नेवर मेक डिफेक्टिव्ह पोस्ट. मॉर्टर मेकर माइट हॅव ब्रॉट इट फ्रॉम समवेअर एल्स. थर्ड, सी mortar maker, I always use a bottlenecked pot to pour water. It is the bricklayer's idea to blame me. D, bricklayer, extremely sorry to say, my lord, I have never worked carelessly in my entire life. I am faithful to my profession. E, merchant, mercy, O noble king, it is not my fault that the wall of my house collapsed. My house has been recently built. It is the fault of a bricklayer who carelessly built such a weak wall. Seventh question, what should the king have said to the thief? राजाने चोराला काय सांगायला हवे होते? Answer is, the king should have said to the thief that it was the fault of him and his friend and not of the merchant, as they had entered his house with the intention of stealing when his family was away. So he and his friend were totally responsible for what had happened.
8th question, will a thief appear in a court on his own? Why does this thief dare to do? म्हणजे कोणी चोर स्वतःहून दरबारात हजर राहील का? या चोराने असे धाडस का केले असावे? आन्सर इज अ thief will never appear in a court on his own. This thief dares to do so because the king of his kingdom was not powerful and the rules and the regulation of his kingdom were not so strict. तर आतापर्यंत आपला वर्कशॉप पाहून झालेला आहे. तर आता लँग्वेज स्टडीमध्ये जो काही सोडवण्याचा भाग आहे तोच फक्त आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर यामध्ये आपण 9th क्वेश्चन घेतलेला आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड द सब्जेक्ट अँड द वर्ब इन ईच. यामध्ये सेंटेन्स, तर यामध्ये सेंटेन्स, सब्जेक्ट आणि वर्ब असे कॉलम दिलेले आहेत. फर्स्ट पाहूया. यू आर अ स्ट्रेंजर. हे सेंटेन्स आहे. यामध्ये सब्जेक्ट आहे यू आणि वर्ब आहे आर. Second, I am a visitor here. Subject I, verb am. Sentence, you have here right. Subject you, verb have here. He must pay with his life. Subject he, verb must pay. The king will not hang me. Subject the king, verb will hang. Read the following sentences. Tick the ones in passive voice. Copy them correctly. आता या वाक्यांमधील आपल्याला फक्त पॅसिव्ह व्हॉइस च्या वाक्यांना टिक करायचं आहे. करेक्ट असं टिक करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला दुसऱ्या, 5व्या आणि 6व्या वाक्याला बरोबर असं टिक करता येईल. तर ते एकदा व्यवस्थित पाहून घ्या. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. तेव्हा तेही चेक करा. तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वीच्या सर्व विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या विषयाच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओची लिंक एकाच ठिकाणी मिळून जाईल. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.